पुण्यामध्ये टायरच्या दुकानाला आग लागली आहे। पुणे मुंबई हायवेवर वारजे इथं माई मंगेशकर हॉस्पिटल जवळ ही घटना घडली। टायरच्या दुकानाला लागलेली आग नंतर इमारतीतही पसरली। अग्निशमन दलाचे 4 बंब आणि 2 टँकर घटनास्थळी दाखल झाले। आगीत अद्याप कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही। शेजारीच आर स्क्वेअर नावाची बिल्डिंग आहे। आगीच्या झळा तिथपर्यंतही पोहोचल्या, पण वेळीच नियंत्रण मिळवल्यानं पुढचा धोका टळला। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामाचा फटका औषध निरीक्षक पदाची मुलाखत देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना बसला। आयोगानं कॉल लेटर पाठवूनही 27 उमेदवारांना शेवटच्या टप्प्यात मुलाखतीसाठी अपात्र ठरवण्यात आलं। केवळ रिसर्चचा अनुभव असल्यानं मॅटनं दिलेल्या निर्णयानुसार उमेदवारांना अपात्र ठरवल्याचा खुलासा एमपीएससीनं केला आहे। मुंबईच्या कुलाब्यात मेट्रो हाऊसला लागलेली आग आटोक्यात आली। आग भडकण्याला पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलामधल्या समन्वयाचा अभाव असल्याचं आता समोर येत आहे। गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता ही आग लागली। आगीची वर्दी मिळताच 12 बंब, 4 जम्बो आणि 5 छोटे टँकर्स दाखल झाले। त्यावेळी कुलाबा परिसरात पाणी पुरवठा सुरू होता, त्यामुळे हायड्रंटमधून पाणी घेतलं जात होतं। मात्र काही कारणानं पाणी पुरवठा थांबवण्यात आला आणि हायड्रंटचं पाणी थांबलं। अग्निशमन दलानं वेळेस याची कल्पना महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिली असती तर पाणी पुरवठा सुरू राहू शकला असता। मात्र ऐनवेळी टँकर्समधलं पाणी संपल्यानं काही काळ अग्निशमन दल पाण्याविनाच होतं। परिणामी आग आटोक्यात आणण्यास उशीर झाला। दरम्यान महापौरांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिलेत। या आगीत कोणती जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक परदेशी पर्यटकांचे पासपोर्ट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। मुंबईत मालवणी भागात एका चालत्या ऑटो रिक्षाला आग लागली। मालवणी गेट नंबर 1 जवळ साधना बिअर बार समोर ही घटना घडली। रिक्षामधील गॅस लीक झाल्यामुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे। आग लागताच चालक आणि प्रवासी रिक्षापासून लांब पळाल्यानं जीवितहानी झाली नाही। प्रवेशासाठी नीट संदर्भातल्या निर्णयाचा परिणाम आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशांवरही झालाय। यंदाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत। यंदा सर्व प्रवेश मेरिटनुसारच होणार आहे। अल्पसंख्याक कॉलेजेस, मॅनेजमेंट कोटा आणि खासगी कॉलेजेसमधील सर्व प्रवेश मेरिटनुसारच करावे लागणार आहेत। कॉलेजेसच्या कोट्याची मेरिट लिस्टही डीटी लावणार आहे, त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना डावलून कोणालाही प्रवेश देता येणार नाही। मेडिकल नीटमुळे ठेच लागल्यानंतर इंजिनिअरिंगच्या प्रवेशांबाबत सरकारला शहाणपण सुचलंय। इंजिनिअरिंग प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजे सीईटीचा निकाल नुकताच लागला। यंदा वैद्यकीय सीईटीच्या निकालाचा टक्का घसरला असला तरी इंजिनिअरिंगचा निकाल वाढलाय, त्यामुळे यंदा इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून राज्यात इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये हजारो जागा रिक्त राहत आहेत, पण यंदा प्रवेशाच्या जागांच्या तुलनेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। ठाण्यातील ब्रह्मांड येथील रिजन्सी हाईट्स या उच्चभ्रू वस्तीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी 36 तासात मारेकऱ्यांना अटक केली आहे। इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या जबानीवरून ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या केअरटेकरच्या खुन्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं। या प्रकरणी पोलिसांनी मृत ज्येष्ठ नागरिकाचा जुना केअरटेकर प्रशांत पवार आणि त्याचा साथीदार आशिष यादवला अटक केली आहे। नोकरी गेल्याचा बदला घेण्यासाठी आणि घरात चोरी करण्याच्या उद्देशानं या दोघांनी ज्येष्ठ नागरिकाची हत्या केल्याचं समजतंय। पावसाला अजून सुरुवात झाली नसली तरी पाऊस पडल्यावर पाणी वाहून जाण्यासाठी बांधण्यात आलेली गटारं मात्र आधीच तुडुंब भरून लागली आहेत। त्यामुळे पाण्यामुळे नव्हे तर कचरा आणि मातीमुळे ही गटारं भरली आहेत, कारण या सर्वच गटारांची निकृष्ट दर्जाची कामं। पावसाचं पाणी वेगानं शहराबाहेर जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या गटारांची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था होण्याचा प्रकार कल्याण पश्चिमेत घडू लागलाय। त्यामुळे शहरात सध्या सुरू असलेल्या गटारांच्या दर्जाविषयी शंका निर्माण होऊ लागली आहे। याबाबत महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सर्वजण एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी नसल्याचं सांगतायत। घर किंवा जमीन खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिकेनं सर्व बांधकामांचे नकाशे आणि परवानग्या वेबसाईटवर टाकण्याचा निर्णय घेतलाय। अशी मोहीम राबवणारी नाशिक महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे। नवी मुंबई जागेच्या भावानं विक्रम नोंदवलाय। नवी मुंबईतील सानपाडा पाम बीच मार्गावरील सिडकोचा भूखंड चक्क 3,39,339 प्रति चौरस मीटरनं विकला गेलाय। सानपाडा मोरा सर्कल येथील सेक्टर 13 मध्ये हा भूखंड आहे। प्लॉट क्रमांक 7A आणि 3,050 स्क्वेअर मीटरच्या या भूखंडासाठी सर्वात जास्त निविदा आल्या होत्या। अखेर हा भूखंड 3,39,339 प्रति चौरस मीटर या विक्रमी किमतीत अक्षर डेव्हलपरनं विकत घेतलाय। त्या खालोखाल नेरूळमधील 2 भूखंडांची विक्री झाली।
राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांची मान्यता तात्पुरती रद्द करण्यात आली आहे। नियमांची पूर्तता न केल्यामुळे भारतीय कृषी अनुसंधान संस्थेनं ही कारवाई केली आहे। विद्यापीठाच्या दर्जासंदर्भात केलेल्या चौकशीत अनेक त्रुटी आढळून आल्यामुळे कृषी अनुसंधान संस्थेनं हा कारवाईचा बडगा उगारला आहे।